गुड मॉर्निंग मित्रांनो, आर के सायन्स टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण घेऊन आलो आहे बायोलॉजी 12th क्लास महाराष्ट्र स्टेट बोर्डचे व्हिडिओ लेक्चर्स विथ न्यू सिलेबस 2020. आज आपण चॅप्टर 1 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हे बघणार आहोत. एका गोष्टीची शाश्वती नक्कीच देतो की हे व्हिडिओ लेक्चर्स बघून तुम्हाला बायोलॉजी या सब्जेक्टबद्दल आवड निर्माण होणार आणि तो तुम्हाला थोडा सोपा जाण्यास मदत पण होणार. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्लाईडच्या माध्यमातून एक स्टँडर्ड नोट्स देण्याचा प्रयत्न केला आहे की जो तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच कमीत कमी वेळेमध्ये तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होण्यास खूप मदत होणार. म्हणून ज्या स्लाईड्स आहेत त्या एकदम काळजीपूर्वक मन लावून व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत मन लावून बघा. आता रिप्रोडक्शन हा टॉपिक बघू आपण. आता रिप्रोडक्शन म्हणजे काय? म्हणजे एका सजीवापासून तसाच दुसरा सजीव तयार होणे, म्हणजेच पॅरेंट्सपासून ऑफस्प्रिंग तयार होणे. पृथ्वी तलावावर जे काही सजीव आहेत ते सजीव रिप्रोडक्शन या मेथडच्या माध्यमातून किंवा या प्रक्रियेच्या माध्यमातून त्याच्यासारखाच स्वतःसारखाच एक काय करता ऑफस्प्रिंग तयार करतात. म्हणजेच एका सजीवापासून दुसरा सजीव निर्माण होतो. ही प्रक्रिया का महत्त्वाची असते? तर त्यांचं अस्तित्व जे असतं ते टिकून ठेवण्यासाठी ही रिप्रोडक्शन प्रोसेस जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचे 2 डेफिनेशन मी इथं दिलेले आहे. पहिली बघू. द प्रोसेस बाय विच ॲन ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस इट्स ऑफस्प्रिंग इज कॉल्ड रिप्रोडक्शन. म्हणजेच अशी प्रक्रिया की त्या प्रक्रियेमध्ये ऑफस्प्रिंग जो असतो तो त्याच्या पॅरेंट्सपासून म्हणजेच ऑर्गॅनिझमपासून तयार होतो. दुसरी व्याख्या पण बघा, दोघी व्याख्या ह्या नियर अबाउट सेमच आहेत. बघा, रिप्रोडक्शन इज द बायोलॉजिकल प्रोसेस बाय विच न्यू इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम म्हणजेच ऑफस्प्रिंग आर प्रोड्यूस फ्रॉम देअर पॅरेंट्स. म्हणजेच रिप्रोडक्शन ही अशी बायोलॉजिकल प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये पॅरेंट्सपासून ऑफस्प्रिंग हे तयार होतं, म्हणजेच न्यू इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस होतो. त्याला आपण रिप्रोडक्शन असं म्हणतो. या 2 डेफिनेशन पाठ करून घ्या व्यवस्थित आणि समजून घ्या. आता पुढचा पॉईंट बघा. रिप्रोडक्शन इज ॲन इसेन्शियल प्रोसेस ॲज इट लीड्स टू कंटिन्युएशन ऑफ स्पेसीज ॲज वेल ॲज टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ लाईफ. म्हणजेच रिप्रोडक्शन ही अशी महत्त्वाची प्रक्रिया आहे की त्याच्यामुळे काय होतं, स्पेसीज जे असतं स्पेसीज त्याचे जी काही लाईफ आहे त्याचं जीवनचक्र जे आहे त्याला काय करतो, एका सातत्य प्रमाणात टिकवून ठेवतो. पुढचा बघा. इच ऑर्गॅनिझम हॅज इट्स ओन पर्टिक्युलर मेथड ऑफ रिप्रोडक्शन. प्रत्येक ऑर्गॅनिझमची त्याची स्वतःची अशी रिप्रोडक्शनची काही विशिष्ट अशी मेथड असते. आपल्याला 2 मेथड्स बघायचे आहे. पहिली जी आहे ती असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरी आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. मित्रांनो, आता आपल्याला 2 टॉपिक व्यवस्थित समजून घ्यायचे जी की परीक्षेच्या दृष्टीने खूप IMP आहेत. सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता अगोदर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बघू. याची डेफिनेशन जी आहे ती खूप IMP असते. ही डेफिनेशन व्यवस्थित करून घ्या, एक्झामला विचारली जाते. समजून घ्या. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? The process in which new organisms are created by combining the genetic information from 2 individuals of different sexes. This process is called as sexual reproduction. म्हणजेच काय? सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? 2 वेगवेगळे सेक्स असलेले ऑर्गॅनिझम म्हणजे मेल आणि दुसरा फिमेल हे काय करतात, यांचं जेनेटिक जे काही मटेरियल असतं त्याचं कंबायनिंग म्हणजे फ्युजन होतं आणि त्याच्यानं एक नवीन ऑर्गॅनिझम प्रोड्यूस होतो.
त्याला काय म्हणतो आपण ऑफस्प्रिंग किंवा अपत्य म्हणू. या सर्व प्रक्रियेला आपण काय म्हणतो सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे ज्याच्यामध्ये दोन डिफरंट सेक्स जे असतात, दोन डिफरंट सेक्शुअल ऑर्गॅनिझम्स हे इन्व्हॉल्व असतात आणि त्याच्याने काय होतं, ती दोघींची जेनेटिक इन्फॉर्मेशन काय होते, ते एका ठिकाणी फ्युजन होते आणि त्याच्याने नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. एवढं व्यवस्थित लक्षात असू द्या. पुढचा पॉईंट बघा. The genetic information is carried on chromosomes within the nucleus of specialized sex cells called gametes. हा पॉईंट पण खूप इम्पॉर्टंट आहे, नीट लक्षात घ्या. आता गॅमेट्स म्हणजे काय ते समजून घ्या. The genetic information is carried on chromosomes within the nucleus of specialized सेक्स सेल्स. म्हणजे गॅमेट्स म्हणजे अशी विशिष्ट प्रकारची सेक्स सेल असते की त्याच्या न्यूक्लियसच्या आत जे काही क्रोमोझोम्स असतात ते जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करतात. त्यांना आपण त्या सेक्स सेलला काय म्हणतो, गॅमेट्स असं म्हणतो. आता नीट बघा. इन मेल दिस गॅमेट्स आर कॉल्ड स्पर्म. आता मेल गॅमेटला काय म्हणतो आपण, स्पर्म म्हणतो, आणि फिमेल गॅमेटला काय म्हणतो, एग्स असं म्हणतो. या दोन टर्म व्यवस्थित लक्षात असू द्या. मेल गॅमेटला स्पर्म आणि फिमेल गॅमेटला एग्स असं म्हणतो. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन वेगवेगळे डिफरंट सेक्स असलेले ऑर्गॅनिझम जे असतात ते सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये भाग घेतात आणि असेक्शुअलमध्ये सिंगल पॅरेंट जो असतो तो सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये भाग घेतो. हा फरक लक्षात असू द्या. आता आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन बघूयात. आता आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन बघायचं आहे. ही डेफिनेशन जी आहे ती पण व्हेरी एम्पी आहे. तुम्हाला रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन याच्या डेफिनेशन व्यवस्थित पाठ करून घ्या. या जे काही स्लाईड्स आहे त्या तुम्हाला नोटच्या स्वरूपातच दिलेल्या आहे. त्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला खूप मदत करणार आहे. आता डेफिनेशन व्यवस्थित समजून घ्या. दी बायोलॉजिकल प्रोसेस इन विच प्रोडक्शन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल फ्रॉम सिंगल ऑर्गॅनिझम, हे लक्षात असू द्या, सिंगल ऑर्गॅनिझम विदाउट द फ्युजन ऑफ गॅमेट्स. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजेच असेक्शुअल रिप्रोडक्शन ही अशी एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये सिंगल ऑर्गॅनिझमपासून एक नवीन इंडिव्हिज्युअल म्हणजेच आपण ऑफस्प्रिंग म्हणू तो तयार होतो. बट काय एक कंडिशन काय आहे, विदाऊट द फ्युजन ऑफ गॅमेट्स. म्हणजेच इथं गॅमेट्स जे असतात त्यांचं फ्युजन होत नाही. आताच आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं, त्याच्यामध्ये दोन डिफरंट पॅरेंट्स होते, त्याच्या गॅमेट्सचं काय होत होतं, फ्युजन होत होतं. गॅमेट्सची व्याख्या आपण आत्ताच त्याची डेफिनेशन गॅमेट्स म्हणजे काय ते समजून घेतलं. गॅमेट्स म्हणजे काय होतं, असं स्पेशलाइज्ड सेक्स सेल की ज्याच्या न्यूक्लियसमध्ये जे काही क्रोमोझोम असतात ते जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी आउट करतात. त्या सेलला आपण गॅमेट्स असं म्हणतो. ठीक आहे. तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, या गॅमेट्सचं फ्युजन होत नाही आणि सिंगल ऑर्गॅनिझमपासून नवीन इंडिव्हिज्युअल हा म्हणजेच नवीन ऑफस्प्रिंग हा तयार होत असतो. हा पॉईंट बघा. असेक्शुअल रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ टू कॉम्पॅटिबल गॅमेट्स ऑर सेक्स सेल्स. म्हणजेच याच्यामध्ये जे काही दोन गॅमेट्सचं फ्युजन होत नाही. इट इज द प्रोसेस रिझल्टिंग इन द प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनी फ्रॉम अ सिंगल ऑर्गॅनिझम अँड इनहेरिट्स द जीन्स ऑफ द पॅरेंट्स. म्हणजेच सिंगल ऑर्गॅनिझमपासून एक जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनीला आपण मराठीत संतती असं म्हणतो. म्हणजे एका सिंगल ऑर्गॅनिझमपासून जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनी तयार होतं, त्याचं प्रोडक्शन होतं आणि पॅरेंटचे जे काही जेनेटिक इन्फॉर्मेशन असते ती इनहेरिट होते. म्हणजे पॅरेंटची जेनेटिक इन्फॉर्मेशन त्याच्या ऑफस्प्रिंगमध्ये ट्रान्सफर होते. ही सगळी प्रक्रिया काय असते, असेक्शुअल रिप्रोडक्शन.
Such morphological and genetically identical individual are called clones. आता हे नीट लक्षात असू द्या. असं जो काही नवीन तयार झालेला जो काही ऑस्प्रिंग असतो किंवा न्यू इंडिव्हिज्युअल असतो तो मॉर्फॉलॉजिकली आणि जेनेटिकली काय असतो, सेम असतो, आयडेंटिकल असतो. मॉर्फॉलॉजिकली म्हणजे त्याच्या शरीर रचनेनुसार आणि जेनेटिकली म्हणजे त्याच्या पॅरेंटमध्ये जे काही जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल, जी क्वालिटी असेल तीसुद्धा त्याच्या ऑफस्प्रिंगमध्ये ट्रान्सफर होते. तशा सेम आयडेंटिकल अशा ऑफस्प्रिंगला आपण क्लोन असं म्हणतो. क्लोन म्हणजेच एक कॉपी असते, म्हणजे पॅरेंटसारखाच तो आयडेंटिकल असतो. मित्रांनो, आता जो काही पुढचा टॉपिक आहे तो आहे द डिफरन्स बिटवीन सेक्शुअल अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन. मित्रांनो, हा खूप व्हेरी IMP असा टॉपिक आहे, म्हणजे परीक्षेला हमखास विचारला जाऊ शकेल असा टॉपिक आहे. हा व्यवस्थित मन लावून बघा आणि समजून घ्या. आणि जी काही तुम्हाला समोर स्लाईड दिसते ही व्यवस्थित इथंच करून घेतली तर परीक्षेतला तुम्ही याच वेने जर उत्तरं लिहिले तरी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतील. तर नीट बघा, समजून घ्या. पहिला पॉईंट बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये इट ऑकर्स इन लोअर इनव्हर्टिब्रेट्स अँड लोअर कॉर्डेट्स अँड प्लांट्स विथ सिम्पल ऑर्गॅनायझेशन्स. म्हणजे जे काही लोअर इनव्हर्टिब्रेट्स आणि लोअर कॉर्डेट्स असतात किंवा सिम्पल ऑर्गॅनायझेशनवाले प्लांट्स असतात, सिम्पल प्लांट्स असतात, त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन हे आपल्याला दिसून येतं. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये नीट बघा, इट ऑकर्स ऑलमोस्ट इन ऑल टाईप्स ऑफ ॲनिमल्स अँड मोस्टली इन हायर प्लांट्स. म्हणजे जवळपास सर्वच प्रकारच्या प्राण्यांमध्ये आणि मोस्टली हायर प्लांट्स म्हणजे जे काही उच्चवर्गीय प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये आढळून येते. दुसरा पॉईंट बघा, इट इज ऑलवेज युनिपॅरेंटल. आता युनिपॅरेंटल म्हणजेच याच्यामध्ये एकच पॅरेंट इन्व्हॉल्व असतो, हे आपण आत्ता बघितलं होतं. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन काय आहे, बाय पॅरेंटल. बाय पॅरेंटल म्हणजे याच्यात दोन पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात. पुढचा पॉईंट बघा, गॅमेट्स आर नॉट फॉर्म. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स फॉर्म होत नाही, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स नेहमी फॉर्म होतात. गॅमेट्स आर ऑलवेज फॉर्म. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फर्टिलायझेशन होत नाही, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फर्टिलायझेशन टेक्स प्लेस, म्हणजे फर्टिलायझेशन होतं. पुढचा पॉईंट बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फक्त मायटॉसिस ही प्रक्रिया आपल्याला दिसून येते. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मिओसिस आणि मायटॉसिस या दोघी प्रक्रिया आपल्याला दिसून येतात. सहावा पॉईंट बघा, डॉटर ऑर्गॅनिझम्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू द पॅरेंट. म्हणजेच आता ही इमेज बघा व्यवस्थित, ही जी काही सेल आहे तिचं सेल डिव्हिजन होतं आहे, म्हणजे इथून ती स्प्लिट होते आणि हिच्यापासूनच एक नवीन सेल तयार झाली, हिची नवीन सेल तयार झाली. ह्या डॉटर सेल आहे. त्या डॉटर सेल जे असतात जेनेटिकली आयडेंटिकल असतात, म्हणजे यांच्यामध्ये खूप साम्य असतं. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं नीट बघा, मेल आणि फिमेल ही आकृती बघा व्यवस्थित. मेलपासून स्पर्म आणि फिमेलपासून एग्स येतात. त्या दोघींचं काय होतं, फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होतो. जो का मेल स्पर्म असतो तो 23 क्रोमोझोम घेऊन येतो आणि एग्स असते फिमेलचं ते 23 क्रोमोझोम घेऊन येतात. त्याच्यानंतर जो काही ऑफस्प्रिंग तयार होतो त्या ऑफस्प्रिंगमध्ये 46 क्रोमोझोम असलेला ते ऑफस्प्रिंग तयार होतं. म्हणजेच काय होतं, जे की डॉटर ऑर्गॅनिझम्स इन सेक्शुअल रिप्रोडक्शन जेनेटिकली डिफर फ्रॉम द पॅरेंट्स. म्हणजे याचा मिनिंग जो आहे तो व्यवस्थित लक्षात घ्या. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जो काही डॉटर सेल असते ती पॅरेंटसारखी आयडेंटिकल असते, खूप साम्य असतं. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय असतं, ते जेनेटिकली तो ऑफस्प्रिंग काय असतो, थोडा डिफरंट असतो. कारण की फिमेलचे जे काही 23 क्रोमोझोम असतात आणि मेलचे 23 क्रोमोझोम्स असतात, ते वेगवेगळ्या क्वालिटीचेच असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये जी काही क्वालिटी असते किंवा जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन असते ती वेगवेगळी असते. त्यामुळे हे जेनेटिकली कसे डिफर असतात. आता एक्झाम्पल द्यायला गेलं तर इथं एका प्लांटपासून दुसरं प्लांट तयार झालं तर ते सेमच असतं.
तर आता इथं ॲनिमलचं एक्झाम्पल द्यायला गेलं तर ॲनिमलमध्ये पॅरेंटचा जसा कलर असेल, बॉडी कलर असेल, आय कलर असेल, हेअर कलर असेल, तो सेम तसाच असेल असं नसतं, थोडा डिफरंट पण असू शकतं. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा. मल्टिप्लिकेशन ऑकर्स रॅपिडली. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मल्टिप्लिकेशन जे आहे ते रॅपिडली आपल्याला दिसून येतं. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मल्टिप्लिकेशन इज नॉट ॲज अ रॅपिड ॲज इन असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजेच असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जेवढं रॅपिड मल्टिप्लिकेशन होतं तेवढं सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये रॅपिड मल्टिप्लिकेशन होत नाही. आता शेवटचा पॉईंट बघा आणि समजून घ्या. सिन्स देअर इज नो व्हॅरिएशन सो इट डज नॉट कॉन्ट्रीब्यूट टू इव्हॉल्युशन ऑफ द स्पेसिस. असेक्शुअल रिप्रोडक्शनमधून जी काही नवीन स्पेसिस तयार होते त्याच्यामध्ये व्हॅरिएशन्स जे असतं ते आपल्याला जास्तीत जास्त दिसून येत नाही. व्हॅरिएशन्स म्हणजे काही नवीन गुणधर्म असतील, एका प्लांटपासून दुसरं प्लांट तयार झालं त्याच्यात काही नवीन गुणधर्म असेल तो आपल्याला त्याच्यामध्ये काही व्हॅरिएशन्स दिसून येत नाही, काही चेंजेस दिसून येत नाही. पण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला खूप जास्त व्हॅरिएशन्स दिसून येतात आणि त्याच्यामुळे व्हॅरिएशन दिसल्यामुळे काय होतं, जी काय इव्हॉल्युशनची प्रक्रिया असते, उत्क्रांतीची प्रक्रिया असते, ती काय होते तिच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन द्यायचं. म्हणजेच एक गोष्ट लक्षात ठेवा, असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये इव्हॉल्युशनमध्ये कॉन्ट्रीब्युशन नसतं, तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये इव्हॉल्युशनमध्ये त्या स्पेसिसचं कॉन्ट्रीब्युशन असतं. ठीक आहे. तुम्हाला डिफरन्स व्यवस्थित समजलाच असेल. स्लाईडवरूनच व्यवस्थित अभ्यास करून घ्या, म्हणजे कमीत कमी वेळेत तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होणार. आता आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या काही मेथड्स बघायच्या आहे. आपल्याला 3 मेथड्स बघायचे आहे की ज्या एक्झामच्या दृष्टीने खूप IMP आहेत. पहिली आहे फ्रॅगमेंटेशन, दुसरी आहे बडिंग आणि तिसरी आहे स्पोर फॉर्मेशन. आता फ्रॅगमेंटेशन समजून घेऊया. फ्रॅगमेंटेशनला आपण मराठीत विखंडन असं म्हणतो. फ्रॅगमेंट म्हणजे तुकडा, त्याला मराठीत आपण तुकडा किंवा अंश असं म्हणतो. नीट लक्षात घ्या. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स कॅन ब्रेक इन टू फ्रॅगमेंट्स ड्यू टू वन ऑर दी अदर रिझन्स. म्हणजे कुठल्याही एखाद्या कारणास्तव मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहे, आता इथं स्पायरोगाराचं एक्झाम्पल दिलं आहे. ही एक अलगी आहे म्हणजे शेवाळ आहे. समजा काही कारणास्तव ती इथून ब्रेकडाऊन झाली, त्याचा फ्रॅगमेंट म्हणजे तुकडा हा बाहेर पडला, समजा हा फ्रॅगमेंट आहे. तर या फ्रॅगमेंटपासून पण काय होणार, ज्या ठिकाणी हा फ्रॅगमेंट पडला असेल तिथं जर त्याला फेवरेबल कंडिशन एन्व्हायरमेंटमधली मिळाली, अनुकूल परिस्थिती मिळाली, तर तो तिथूनच काय या फ्रॅगमेंटपासूनच काय नवीन एक अलगी, पूर्ण मास अलगीचं तयार होतं. याच प्रोसेसला आपण काय फ्रॅगमेंटेशन असं म्हणतो. म्हणजेच फ्रॅगमेंटपासून काय होतं, नवीन परत एक काय नवीन प्लांट तयार होतं किंवा अलगी तयार होतं. ठीक आहे. याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण बघूयात. पहिलं बघा, स्पायरोगायरा कॅन रिप्रोड्यूस बोथ सेक्शुअली अँड असेक्शुअली. म्हणजे स्पायरोगायरा ही जी काही अलगी आहे, हे शेवाळ आहे, ते सेक्शुअली आणि असेक्शुअली दोघी प्रकारे काय करतो, रिप्रोड्यूस करू शकतो. स्पायरोगायरा इज व्हेरी कॉमन इन रिलेटिव्हली क्लिअर युट्रॉपिक वॉटर डेव्हलपिंग स्लेमी फिलामेंटस ग्रीन मासेस. आपण सर्वांनीच बघितलं असेल की एखादा पॉन्ड, लेक असेल त्याच्यावर ग्रीन कलरचं अलगीचं मास जे असतं ते आपल्याला दिसून येतं, तेच हे स्पायरोगायराचं असतं. इन स्प्रिंग स्पायरोगायरा ग्रोज अंडर वॉटर. म्हणजे वसंत ऋतू जे असतात, म्हणजे रेनी सीझनमध्ये हे स्पायरोगायरा जे असतात वॉटरच्या खाली म्हणजे अंडर वॉटर ते तिथं ग्रो होतात. बट वेन देअर इज इनफ सनलाईट अँड वॉर्मथ दे प्रोड्यूस लार्ज अमाऊंट्स ऑफ ऑक्सिजन अडेअरिंग ॲज बबल्स बिटवीन द टँगल फिलॅमेंट्स. म्हणजेच वसंत ऋतूमध्ये ते काय करतात, ते पाण्याच्या आत ग्रो होतात. तर सनलाईट आणि वॉर्मथ म्हणजे हीट असेल तर अशा कंडिशनमध्ये ते काय जास्तीत जास्त प्रोपोर्शनने अमाऊंटने ऑक्सिजन रिलीज करतात आणि त्याच्यामुळे ते आपल्याला वरती लेकच्या वरती फ्लोटिंग करताना दिसून येतात.
The filamentous masses come to the surface and become visible as slimy green mass. याच्यामुळे काय आता ते वरती लेक किंवा पॉन्डवर आपल्याला तरंगताना दिसतात आणि एक स्लिमी ग्रीन मॅट आपल्याला दिसून येतो. म्हणजेच फ्रॅगमेंटेशन म्हणजे त्याच्या काय एका तुकड्यापासून नवीन प्लांटची निर्मिती होती. ठीक आहे. आता पुढचा जो इम्पॉर्टंट मेथड आहे ती आहे बडिंग. नीट समजून घ्या. बडिंग म्हणजे काय तर बघा आता. इट इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ईस्ट. ईस्ट म्हणजे आपण मराठीत त्याला किण्व म्हणतो. जे काय युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात त्यांच्यामध्ये ही मेथड दिसून येते. युजली इट टेक्स प्लेस ड्युरिंग फेवरेबल कंडिशन बाय प्रोड्युसिंग वन ऑर मोर आउटग्रोथ्स. जेव्हा फेवरेबल कंडिशन त्याला वातावरणामध्ये अनुकूल परिस्थिती मिळते तेव्हा काय त्याची ग्रोथ होताना आपल्याला दिसते. दिस बर्ड्स ऑन सेपरेशन डेव्हलप इंटू न्यू इंडिव्हिज्युअल. आणि हा बर्ड जे असतात ते जेव्हा सेपरेट होतात तेव्हा त्याच्यापासूनच काय एक नवीन काय ईस्ट तयार होतं. बघा बडिंग म्हणजे काय व्यवस्थित समजून घ्या. इट इज अ टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन विच a new organism develops from an outgrowth or bud due to cell division at one particular site. म्हणजेच ही ईस्टची सेल बघा याच्या एखाद्या पर्टिक्युलर साईटवर काय सेल डिव्हिजन झालं आणि त्याच्याने काय बड फॉर्मेशन झालं की म्हणजेच या आउटग्रोथला आपण बड असं म्हणतो. तिथं पर्टिक्युलर साईटवर सेल डिव्हिजन होते त्यामुळे ती बड फॉर्मेशन होते. दी स्मॉल बल्ब लाईक प्रोजेक्शन कमिंग आउट फ्रॉम द ईस्ट सेल इज कॉल्ड अ बड. म्हणजे ईस्ट सेलमधून जे काही बल्बसारखं जे काही प्रोजेक्शन बाहेर येताना दिसतंय त्याला आपण काय म्हणतो बड असं म्हणतो. हे बघा आणि इथं चेन ऑफ बर्ड्स दिसते आपल्याला. The newly created organism is a clone and accepting mutation is genetically identical to the parent organisms. म्हणजे जो काही नवीन तयार झालेला इथं इंडिव्हिज्युअल असेल तो त्याच्या पॅरेंटसारखा आयडेंटिकल असेल आणि त्याच्यामध्ये म्युटेशन म्हणजे जेनेटिक चेंजेस कुठल्याही प्रकारचे झालेले नसणार. नीट समजून घ्या. ही ईस्ट सेल आहे त्या ईस्ट सेलच्या विशिष्ट पॉईंटवर सेल डिव्हिजन झालं त्याच्याने बड फॉर्मेशन झालं. ही आहे त्याची बुकमधली इमेज आणि ही मायक्रोस्कोपिक इमेज आहे. बघा बड फॉर्मेशन होताना आपल्याला दिसतंय. जेव्हा ही बड सेपरेट होते तर सेपरेट बडपासून एक नवीन ईस्ट सेल तयार होते. याला आपण बडिंग असं म्हणतो. व्यवस्थित लक्षात ठेवा. एक्झाममध्ये प्रश्न विचारला तर या जी काही तुम्हाला स्लाईड दिसते याप्रमाणेच फिगर काढून व्यवस्थित अशा या नोटच्या स्वरूपात उत्तरे लिहा. तुम्हाला चांगले मार्क्स नक्कीच मिळतील. आता तिसरी जी मेथड आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनची ती पण खूप महत्त्वाची आहे. ती स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन बघा या दोन इमेज व्यवस्थित यांचं निरीक्षण करा. इन Chlamydomonas asexual reproduction occurs by flagellated mobile zoospores which can grow independently into new individuals. मोबाईल झूस्पोर्स म्हणजे काय तर आपण ते आता डिस्कस करू. नीट बघा काय होतं. स्पोर फॉर्मेशन इज अ मेथड इन असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजेच असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये स्पोर फॉर्मेशन ही एक मेथड आहे. वेन स्पोरॅन्जिया बस्ट minute single cell thin or thick walled structures called spores are obtained. Under suitable conditions they develop into a new plant. Reproducing using spores is an asexual method. These sporangia are knob like structure. म्हणजेच काय होतं आता नीट समजून घ्या. ही फंगसची आकृती बघा नीट व्यवस्थित बघा. हा आहे स्पोरॅन्जियम. एक कवच असतं आणि याच्यामध्ये काय असतात स्पोर्स असतात. जेव्हा हे स्पोरॅन्जियम मॅच्युअर होतं त्याच्या आतले स्पोर्स मॅच्युअर होता त्याच्यानंतर हा स्पोरॅन्जियम काय होता ब्लास्ट होतो किंवा फुटतो. त्याच्यानंतर हे स्पोर जे आहे त्याच्यामधून बाहेर पडतात आणि हे स्पोर मायन्यूट सिंगल सेल थिन किंवा थिक वॉलचं स्ट्रक्चर असतं. म्हणजे स्पोर थिक किंवा थिन वॉलचे असू शकतात.
हे स्पोर जेव्हा समजा जमिनीवर पडली इथं आणि त्यांना फेवरेबल कंडिशन मिळाली, एक अनुकूल परिस्थिती मिळाली त्यांच्या ग्रोथ होण्यासाठी, तर तिथं काय होतं, नवीन आणखी एक काय फंगसचं तिथं नवीन फंगसची ग्रोथ होते या स्पोअरपासून, म्हणजे स्पोअर फॉर्मेशन. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित समजलंच असेल, सगळे कन्सेप्ट क्लिअर झालेच असतील. व्यवस्थित डायग्रॅम्स पण लक्षात ठेवा. हे बघा, आणखी बघा, पॅरेंट सेल ही पॅरेंट सेल, या पॅरेंट सेलमधून या पॅरेंट सेलमध्ये झू स्पोर्स असतात. या पॅरेंट सेलला झू स्पोरॅन्जियम असं पण म्हणतो, आणि या पॅरेंट सेलमध्ये जे काही स्पोर्स असतात त्याला आपण झू स्पोर असं म्हणू. बघा, मोबाईल झू स्पोर्स विच कॅन ग्रो इंडिपेंडंटली इंटू न्यू इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे काय होतं, हा जो काही झू स्पोर असेल हा एखाद्या ठिकाणी आला, समजा जमिनीवर पडला, तर त्याची काय फेवरेबल कंडिशन मिळाल्याने काय होतं, तो इंडिपेंडंटली काय एक न्यू इंडिव्हिज्युअल काय करतो, किंवा न्यू फंगस जे आहे नवीन ते तयार करतो एका स्पोरपासून, म्हणजेच झू स्पोर्सपासून. ठीक आहे. आता पुढचा जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. नीट बघा, त्याची डेफिनेशन लक्षात ठेवा. डेफिनेशन बघा, इट इज ॲन असेक्शुअल मेथड ऑफ प्लांट रिप्रोडक्शन दॅट ऑकर्स इन इट्स लीव्ज, रूट्स अँड स्टेम. दिस कॅन ऑकर थ्रू फ्रॅगमेंटेशन अँड रिजनरेशन ऑफ स्पेसिफिक व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ प्लांट्स. म्हणजेच व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय असतं, एक अशी असेक्शुअल मेथड आहे की त्याच्यामध्ये जे काही प्लांट असेल, समजा त्या प्लांटचं लीव्ज असतील, रूट असतील, स्टेम्स असतील, यांचं ब्रेकडाऊन झालं एखाद्या ठिकाणी, किंवा त्याचं काही सीड्स असतील त्या जमिनीवर आल्या, तर त्याच्यापासूनच काय होतं, त्यांच्या लीव्ज, रूट्स, स्टेम्स किंवा सीड्स यांच्यापासूनच काय होतं, त्यांच्यावरच प्लांटची ग्रोथ होते. व्यवस्थित इमेज बघा, हे पोटॅटोची इमेज दिसते आपल्याला, नीट बघा. याच्यावरच काय होतं आहे, फेवरेबल कंडिशन मिळाली पोटॅटोला, तर त्याच्यापासूनच एक नवीन प्लांट ग्रोथ होणार. हे जिंजरचं एक्झाम्पल आहे. इथं पण आपल्याला त्याची ग्रोथ होताना दिसते. हे अगेवचं एक्झाम्पल आहे. इथं पण आपल्याला काय आहे, हे बल्बिलसारखं स्ट्रक्चर दिसतं आहे वाढताना. ठीक आहे. फायलमचं हे लीप आहे बघा, या लीपवर पण काय आपल्याला नवीन लहान लहान लीप येताना दिसत आहे, म्हणजेच नवीन प्लांट येताना दिसतं आहे. ठीक आहे. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, जे काही व्हेजिटेटिव्ह पार्ट्स असतात प्लांटचे, त्या व्हेजिटेटिव्ह पार्ट जेव्हा ब्रेकडाऊन होता त्या झाडापासून, ठीक आहे, तेव्हा आणि त्या ब्रेकडाऊन झालेल्या पार्टला फेवरेबल कंडिशन जेव्हा मिळते, तेव्हा त्याच्यापासूनच एक नवीन प्लांट तयार होतं. याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन असं म्हणतो. आणि लास्ट एक्झाम्पल आहे ते ऑफसेट ऑफ वॉटर हायसिंथ, याचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आर्टिफिशियल मेथड्स आर यूज टू प्रोपोगेट डिझायर व्हरायटीज अकॉर्डिंग टू ह्युमन रिक्वायरमेंट्स. आता व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन जे असतं ते आपण आर्टिफिशियली पण करू शकतो, म्हणजे जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी. त्याच्यासाठी आपल्याला आता 3 मेथड जे आहे ते खूप महत्त्वाचे आहेत, त्या इन डिटेल आपल्याला बघायचे आहे. पहिली आहे कटिंग, दुसरी आहे ग्राफ्टिंग आणि तिसरी आहे टिश्यू कल्चर. आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे आपल्याला पहिले आर्टिफिशियल मेथड बघायचे आहे, जिचं नाव आहे कटिंग. बघा, एक व्यक्ती आपल्याला इथं एका स्टेमचा म्हणजे एखाद्या प्लांटचा जो काही व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे तो कट करताना आपल्याला दिसतोय. नीट बघा, यालाच आपण कटिंग म्हणतो. द स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट हॅव्हिंग 1 or more बर्ड्स इज यूज फॉर प्रोपोगेशन. आता प्रोपोगेशनसाठी आपण इथं काय वापरतो बघा, अ स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ प्लांट. प्लांटचा कुठलाही असा व्हेजिटेटिव्ह पार्ट त्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त बर्ड्स असतील, तशा पार्टचा आपण वापर काय करतो, प्रोपोगेशनसाठी वापरत असतो. कटिंग नंतरची जी काही दुसरी मेथड आहे ती ग्राफ्टिंग असते. ही कटिंग मेथड तुम्हाला समजलीच असेल.
आता 3 एक्झाम्पल व्यवस्थित बघा. स्टेम कटिंग असेल त्याचं एक्झाम्पल आहे रोज. लीफ कटिंगचं एक्झाम्पल आहे सॅन्सिवेरिया आणि रूट कटिंगचं एक्झाम्पल आहे ब्लॅकबेरी. आता पुढची स्टेप आहे ग्राफ्टिंग. आता ग्राफ्टिंग म्हणजेच काय, जो आपण रिमूव्ह केलेला पार्ट होता, कट केलेला पार्ट होता, त्याला जोडणे. बघा नीट बघा. Here parts of two plants are joined in such a way that they grow as one plant. म्हणजे जे काही एक कट केलेला आपण जो काही पोर्शन होता त्याच्यावर दुसऱ्या प्लांटचा कट केलेला जो काही बड आहे त्याला अशा प्रकारे जॉईन करायचं की जेणेकरून ते एकच प्लांट आहे असं त्यांना ग्रो करायचं. In this method, part of the stem containing more than one bud scion is joined onto a rooted plant called stalk is called grafting. म्हणजे आता व्यवस्थित समजून घ्या. आता नीट समजून घ्या. इथं ग्राफ्टिंग इन रोज. आता रोजचं आपण एक्झाम्पल घेतोय. बघा हे इथं 2 आपण रोज बघू. नीट बघा. एका रोजच्या प्लांटमधून आपण काय केलं, सिऑन म्हणजेच त्याला आपण बड पण म्हणतो, ते आपण कट केले. ओके. आणि दुसऱ्या रोजच्या प्लांट की जिथं आपल्याला हा बड अटॅच करायचा आहे किंवा जोडायचा आहे त्याला आपण काय म्हणतो, स्टॉक असं म्हणतो. म्हणजे ज्या प्लांटवर आपल्याला हे बड जोडायचे आहे त्याला आपण काय म्हणतो, स्टॉक असं म्हणतो. नीट बघा. इथून हा सिऑन कट केला आणि इथं काय केला, त्याला आपण ग्राफ्ट केला. हे बघा वरती एक इमेज बघा. तो व्यक्ती काय करतोय, एका कॅरी बॅग असेल किंवा काही चिकटपट्टी असेल त्याच्याने काय करतोय, तो इथं ग्राफ्ट करतोय, त्याला जोडतोय एका पॉलिथिनच्या. आता ही इमेज बघा. आता ही इमेज बघा. हा व्यक्ती इथं बड जो आहे तो स्टॉकवर काय करतोय, त्याला जॉईंट करतोय म्हणजे ग्राफ्ट करतोय एका पॉलिथिनच्या मदतीने. याला म्हणतो आपण ग्राफ्टिंग टेक्निक. इथं 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा ग्राफ्टिंगसाठी, ॲपल आणि रोज. आता जी काही शेवटची आणि मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिफिशियल टेक्निक आहे ते आहे टिश्यू कल्चर. नीट लक्षात घ्या. इट इज अ मेथड बाय विच अ स्मॉल अमाऊंट ऑफ प्लांट टिश्यू इज केअरफुली ग्रोन टू गिव्ह मेनी प्लांटलेट्स. म्हणजेच टिश्यू कल्चरमध्ये काय केलं जातं, जे प्लांट आपल्याला ग्रो करायचे आहे आर्टिफिशियली काय करतात, समजा आपण बनानाचं एक्झाम्पल घेतलं तर आपण त्याचा टिश्यू काय करतो, एक स्मॉल टिश्यूला कट करतो आणि त्याला हे टेस्ट ट्यूब बघा, हे इमेज बघा. या इमेजमध्ये हे जे काही वॉटरी फ्लुइड दिसतं आहे व्हाईट कलरचं, हे न्यूट्रिएंट, याला आपण न्यूट्रिएंट मीडिया म्हणतो. या न्यूट्रिएंट मीडियामध्ये असं न्यूट्रिएंट असतं की जे या पर्टिक्युलर प्लांटला आपल्याला, समजा बनानाचं आपण एक्झाम्पल घेतलं आहे, बनानाला जे न्यूट्रिएंट ग्रोथ होण्यासाठी आवश्यक असतील ते सगळे न्यूट्रिएंट या न्यूट्रिएंट मीडियामध्ये असतील. आणि मग तो टिश्यू जो असतो एका स्टरिलाइज कंडिशनमध्ये लॅबोरेटरीमध्ये आपण काय करतो, या ठिकाणी त्या टिश्यूला आपण ठेवतो. त्याच्यानंतर काय करतो, हे आपल्याला लॅबमध्ये एक इन्क्युबेटर दिसते, नीट बघा. तर याच्यामध्ये काय करता, अशी फेवरेबल कंडिशन असते की त्याच्यामध्ये हे प्लांट जे आहे ते ग्रोथ होते. हे बघा या टेस्ट ट्यूब ठेवल्या आहे सर्व, नीट बघा. या फेवरेबल कंडिशनमध्ये त्या प्लांटची काय होते, ग्रोथ होते. म्हणजे काय केलं जातं, आपल्याला माहिती आहे सेलपासून काय तयार होतं, टिश्यू तयार होतं आणि टिश्यूपासून ऑर्गन तयार होतं. मग हा टिश्यू काय करतो आपण या न्यूट्रिएंट मीडियावर पुट डाऊन करतो या टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये एका स्टराईल मायक्रो ऑर्गॅनिझम फ्री एन्व्हायरमेंटमध्ये आणि इन्क्युबेटरमध्ये त्याला काही दिवसांसाठी ग्रोथ करण्यासाठी ठेवतो. आणि त्याची पर्टिक्युलर ठराविक अशी काही वाढ झाली तर त्याच्यानंतर आपण त्याला शेतामध्ये त्याच्या पुढच्या ग्रोथसाठी तर आपण शेतकऱ्यांना ते काय केलं जातं, सेल केलं जातं. ठीक आहे. अशा प्रकारे ही टिश्यू कल्चर टेक्निक आपण प्लांट आर्टिफिशियली ग्रो करण्यासाठी यूज करत असतो. मित्रांनो,
आज इथंच थांबूयात. हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश होता की या कोरोनासारख्या परिस्थितीमुळे जे काही कोचिंग्स कॉलेज सर्व बंद आहेत, त्यामुळे 12th स्टँडर्डच्या मुलांचं खूप नुकसान होत आहे. तर त्यासाठी त्यांचा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा होणार या बायोलॉजी सब्जेक्टचा आणि जास्तीत जास्त स्टँडर्ड नोट्स त्यांना एकाच ठिकाणी कशा मिळतील या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. एक गोष्ट नक्कीच सांगतो की हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कोचिंग किंवा कुठल्या इन्स्टिट्यूट जॉईन करण्याची सुद्धा गरज राहणार नाही. ठीक आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व जे काही मी व्हिडिओ अपलोड करेल ते तुम्हाला लगेच मिळून जातील. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला तुमचे सजेशन्स जे असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा, जेणेकरून मला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी त्याची हेल्प होणार. आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त मुलांपर्यंत प्लीज शेअर करा. थँक्यू.